मुंबईचा राजा तुम्ही बघू शकता, डेकोरेशन बघा. फुल गर्दी आहे. बघा यांनी चपला बघा, दोन्ही चपला अलग अलग घातल्या. चपला पडलेल्या चपला उचलून घालतोय गाडी. मुंबईच्या राजाचं दर्शन झालंय. आता आपण आलोय लालबागच्या राजाच्या इथं. पण आपल्या लालबागच्या राजाला नाही जाणार आहे. आता आपण जाणार आहे इथून डायरेक्ट चिंतामणीसाठी. सरळ पुढं राम राम मंडळी, तुमचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आता आपण आलो लालबागमध्ये. लालबागमध्ये आपण आलो आहे. आज आहे 4था दिवस. आणि 4थ्या दिवशी आपण आलो, तुम्हाला मी गणपती दाखवणार आहे. तेजुगाईचा राजा, मुंबईचा राजा आणि अजून पण बरेच गणपती आहे. आणि माझ्यासोबत माझा भाव आहे स्वप्नील लावाळे. हे बघा, हा तोच आहे. याची एक गाडी खराब झालेली, त्याची आपण बॅटरी बदलली, तो व्हिडिओ तुम्ही बघितला असेल. तर आता आपण निघूया जायला. आता आपण आहे ITC हॉटेलच्या इथं. इथून आपल्याला जायचे सरळ. पहिला आपण जाऊ तेजुगाईला. ते बघा लालबागमध्ये तुम्ही गर्दी बघू शकता किती आहे. आणि आपल्या समोरच आहे तेजुगाईचा गेट. आता आहे बघा, आपण तेजुगाईच्या इथं पोहोचलो आहे. आणि इकडून आपण आता आत जाणार डायरेक्ट VIP एंट्री. ते बघा आपण आलोय आता लाईनीत, ते पण VIP लाईनीत. मागं लाईन बघा. हे बघा मूर्ती बघा गणपती बाप्पाची. चला पुढे चला. चलिए भाई, चलिए आगे बढ़ते रहिए. हे बघा तुम्ही मूर्ती बघितली असेल. आता आपण मुंबईच्या राजाच्या इथं आलोय. आणि इकडं तुम्ही गर्दी बघू शकताय बघा किती आहे. सगळे छत्र्या खाली राहिलेत कारण पाऊस चालू आहे. आता आम्ही हे बघा येऊन इथं थांबलोय कारण आपला मित्र एक तो फोन लावतोय, तर आतमध्ये दर्शन भेटणार. आता आपण आतमध्ये आलोय बघा. इथं पण गर्दी आहे आतमध्ये. आपण हे बघा ह्या लाईनीत होतो. ह्या लाईनीतून डायरेक्ट VIP लाईनीमध्ये आलो. आणि इथून डायरेक्ट पुढं. पास बीस काय नाही, ओळखीवरती फक्त ओळख चालते. ओळख पास बीस नाही काढत आपण, फक्त ओळख. हा दर्जा ओळख येते या भावाची. ओळखीशिवाय आपण चालत नाही कुठं बाई. त्या लाईनीतून आलो असतो ना, तिकडून गेलो असतो. तिथून दाखव. हे बघा आता जर आपण लाईनीतून आलो असतो तर या इकडं असतो. आणि आपण डायरेक्ट वळकीवरून आलो इकडून. पूर्ण मधून आत आलो लाईनीमधून. तर आता आपण आतमध्ये आलोय. आणि हे बघा मंदिर तुम्ही बघू शकता. आणि साईडला लाईटिंग पण लावलेल्या आहेत. हे बघा इकडून असं गेलेत आणि पूर्ण लाईन गेली अशी वरती. मग आतमध्ये जाते इथून. हा परत खाली उतरून मग आतमध्ये. हां तिकडं खाली उतरल्यानंतर मग तुम्हाला मूर्ती दिसन. आणि आपण जाणार इथून मधून.
आपल्याला भेटली आहे मधली लाईन ओळखीवरती डायरेक्ट. बघा मंदिर आहे नाही, या मंदिराच्या समोरच इथं नंदी बैल आहे बघा. प्रत्येक जण येतो ते इथं फोटो काढतात. खाली कॉर्नरवाल्यांना फोटो काढायला नाही भेटत. बाहेर जाण्याच्या मार्गावर ना मुंबईचा राजा तुम्ही बघू शकता. डेकोरेशन बघा. फुल गर्दी आहे. तर आता आपण गेटच्या बाहेर आलोय बॅक साईडला. तर आता आपलं मुंबईच्या राजाचं दर्शन झालंय. आता आपण आलोय लालबागच्या राजाच्या इथं. पण आपल्या लालबागच्या राजाला नाही जाणार आहे. आता आपण जाणार आहे इथून डायरेक्ट चिंतामणीसाठी. सरळ पुढं पुढं. आता लालबागच्या राजाचा गेट बघा तुम्ही. हे बाहेर येतात, बाहेर येतात ही लोक. दर्शन झालेलं आहे यांचं, बाहेर येतात ती लोक. गर्दी बघू शकता तुम्ही, गर्दी फुल आहे. हे बघा गर्दी बघू शकता तुम्ही. प्रत्येक जण येणारा गेटचे फोटो काढून जाते बघा. तर आता आपण चिंतामणीच्या गेटच्या इथं आलोय आणि इथं आतमध्ये बघा किती गर्दी आहे. पूर्ण रोड पॅक आहे म्हणजे. हे बघा पूर्ण रोड जाम आहे बघा. आणि हे बघा ही मेन लाईन आहे. तुम्ही जायची कॉर्नरवरही तुम्हाला दिसत असेल ना, ही मेन लाईन आहे. पण इथं आपल्याला ओळख नाही इथं आतमध्ये जायला कोणती. इथं आतमध्ये जाणं आपल्याकडून होणार नाही. आणि इथं गर्दी लय आहे बघा. पूर्ण रोड जाम आहे म्हणजे. बघा यांनी चपला बघा ह्याच्या दोन्ही चपला अलग अलग घातल्या. चपला पडलेल्या चपला उचलून घालतोय गाडी. तर मंडळी आता आम्ही हे बघा बेस्टी कॉलनीत आलो आहे. आता आम्ही घरी आलो आहे आमच्या. आणि चिंतामणीच्या गणपतीला आम्ही गेलेलो पण तिथं आमचं दर्शन झालं नाही कारण ती गर्दीच बघून आम्ही परत निघून आलो. आणि आता आम्ही आलो आहे घरी. उद्या आहे संडे, झोपायचं एकदम ताणून कारण दर्शन काय बरोबर झालं नाही. गणपती बघायला हां परत जाऊया आपण गणपती बघायला परत. हा बोलतो परत जाऊ पण मला वाटत नाही हा परत जाईन करून. आम्ही गेलो तेजुगाईच्या गणपतीला, मुंबईच्या राजाला आणि चिंतामणीला जात होतो. ती गर्दी बघून आम्ही परत निघून आलो असं आहे. तर आता आम्ही घरी पोचलो आहे. हे बघा आता आम्ही घरी आलो किती वाजता, 4 वाजता. आणि आम्ही गेलेलो 11:30ला. 11:30ला जाऊन फक्त आम्ही गणपती केले किती, फक्त 2 गणपती. तेजुगाईचा
मुंबईचा राजा ते पण 2 जागी ओळख होती म्हणून झालं, पण तेजुगाईच्या आपल्या चिंतामणीच्या राजाची इथं आपली ओळख नव्हती म्हणून ते झालं ना. पण तिथं गर्दीच एवढी होती ना, त्याच्यात झालंच नाही आपलं, म्हणून आपण डायरेक्ट घरी आलो आहे. तर हा ब्लॉग मी आता एंड करतो. जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करून जावा. बाय.